मागण्या पूर्ण करा, बंद करा, केमिस्ट एकता, केमिस्ट एकता झालीच पाहिजे, मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। आप्पासाहेब जे आपल्या भारतीय संघटनेचे ऑल इंडियाचे प्रेसिडेंट आहेत यांच्या माध्यमातून अनिल भाऊच्या माध्यमातून हा लढा चालू आहे। दिल्ली हायकोर्टामध्ये आपल्याला ऑनलाईन फार्मसी विरोधात स्टे भेटलेला आहे, पण ही लढाई आणखीन पूर्ण झाली नाही। जर आजचा बंद हा सरकारला जागे करून ऑनलाईन फार्मसी बद्दल काही कारवाई झाली नाही तर हा बंद आमचा पुन्हा सुद्धा आंदोलन मोठे मोठे होत राहतील, लढा चालूच राहील। मित्रांनो, छोटा केमिस्ट हा आपल्याला आरोग्याची सेवा पुरवत असतो, पण ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून प्रिस्क्रिप्शन असो किंवा औषधी असो, बनावट औषधी सुद्धा खूप येत आहेत, हे की आपल्या रुग्णांच्या जीवाला खेळ होत आहे। हे अशा प्रकारचं ऑनलाईन फार्मसीची ही लूट आहे, ती आपल्या आरोग्याची घातक आहे। आमचा शासनाला आव्हान आहे की आपण तात्काळ ऑनलाईन फार्मसी बंद करावी व केमिस्टांचे 12.5 लाख जे केमिस्ट आहेत त्या व्यवसायावर गदा येऊ देऊ नये, ही आमच्या सरकारला आव्हान आहे। नांदेड जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधव, पदाधिकारी, मराठवाडा संघटना, महाराष्ट्र संघटना सर्व आपल्या पाठीशी आहे। मी पुन्हा एकदा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो। रुग्णांची आज गैरसोय होत आहे, पण भविष्यातील आरोग्याच्या विषयी ज्या काही प्रश्न येत आहेत, आरोग्याच्या विषयी कोणतेही कॉम्प्रोमाइज करू नये या हेतूने हा बंद पुकारण्यात आलेला आहे। इमर्जन्सी अत्यावश्यक रुग्णांसाठी हेल्पलाईन दिलेली आहे। आपल्या कोणत्याही रुग्णांना नांदेड जिल्ह्यात जर काही अडचण आली तर आम्हाला तो संपर्क साधावा। अन्न औषध प्रशासन आहे, MSMRA संघटनेचं ऑल इंडियाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आम्ही रुग्णांच्या सेवेत अविरत राहू। हा बंद 24 तासासाठी आहे। पुन्हा एकदा मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि हा बंद 24 तास कडकडीत बंद पाहून शासनाला जागं करावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केमिस्ट, जय फार्मासिस्ट। केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचं ऑनलाईन फार्मसी व बेकायदेशीर औषधी विक्री विरुद्ध बंद पुकारण्यात आलेला आहे। मुळात मद्रास हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्टनं ह्या ऑनलाईन औषधीवर बंदी घातलेली आहे, तरी केंद्र शासनाने अजून ऑनलाईन फार्मसी हे बंद केलेली नाही व आम्ही मागच्या 1 वर्षापासून ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनच्या मार्फत भारतीय सरकारला ऑनलाईन फार्मसी बंद करावी ही विनंती करत आहोत व आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून आम्ही हा बंद पुकारण्यात आलेला आहे। जवळपास महाराष्ट्रातील 1,30,000, मराठवाड्यातील 40,000 व भारतात 12.5 लाख केमिस्ट दुकानं आहेत आणि या दुकानाच्या भरोश्यावर जीविका जगणारे जवळपास 5.5 कोटी लोक आहेत आणि या 5.5 कोटी लोकांच्या पोटावर आता गदा आलेली आहे ऑनलाईन फार्मसीच्या मार्फत। तर हाही ऑनलाईन फार्मसी बंद व्हावी आणि जगात कोणत्याही देशात ऑनलाईन फार्मसी हे बेकायदेशीर आहे। फक्त भारतातच ऑनलाईन फार्मसी चालू आहे, जगात कुठंच ऑनलाईन फार्मसी नाही। आणि ऑनलाईन फार्मसी विरुद्ध याच्यासाठी बंद पुकारलं आहे की नशेच्या गोळ्या फार प्रमाणात विकतात। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे मागच्या 1 वर्षात नांदेडला ह्या नशेच्या गोळ्यात नशेच्या विरुद्ध किती खून झालेत आणि बेगुन्हा लोक मेलेत आणि गुन्हेगारी वाढलेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालावा अशी आमची विनंती आहे। तर मी आपल्या मार्फत व आमच्या 12 लाख केमिस्टांच्या मार्फत मी केंद्र सरकारला विनंती करतो की आपण ही ऑनलाईन फार्मसी बंद करावी अशी आमची विनंती। थँक्यू।